आदरणीय रोहिदास पाटील उपसरपंच अष्टेगाव यांच्याकडून 100चं कॅश प्राइज. एकूण वैभवला 200 आहेत आणि संकेतला 400 आहेत. ओके, वेल डन. एका टीम मध्ये घ्या तुम्ही. कसं काय चांगला खेळलात, उत्कृष्ट खेळ झालाय, तुम्ही लगातार मॅचेस जिंकल्यात. आणि आदरणीय राजेशजी पाटील निफाड यांच्या माध्यमातून मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी सुद्धा त्यांना देण्यात येते. कॉंग्रॅच्युलेशन संकेत दिवेकर. चला नेक्स्ट मॅच चालू होते. पंचांना विनंती आहे की हा मॅच स्पीडली झाला पाहिजे, कारण यानंतर मराठ्यांचा त्या ठिकाणी एक रॅली निघणार आहे, विजय रथ. त्याच्यामुळे विनंती आहे पंचांना. आदेश पाटील आपल्याला विशेष विनंती आहे, हा मॅच लवकर संपवा. प्रतिनिधी आलेत ना दोन्ही? यस, बिलकुल. सगळ्यांचं मनाच्या अंतःकरणापासून धन्यवाद. आजच्या दिवसातला हा शेवटचा सामना. वरसई पंचकृषी प्रीमियर लीग आयोजक जय भवानी मित्र मंडळ जावळी आणि ही मानाची स्वाभिमानाची स्पर्धा. या ठिकाणी शेवटचा सामना. पहिला चेंडू रॅपिडली चेंडू टाकला होता. 1 बाउन्स चेंडू सरळ विकेट किपरच्या जाळ्यात. डॉट चेंडू निघतोय आणि आपण पाहिलं की सुभाष शिंदे यांचा दरारा लगातार क्रिकेटच्या या पटलावरती पाहायला मिळाला. या मॅच मध्ये खरं तर प्रेशर असेल दोन्ही संघाकडे. बॅटिंग करणारी टीम पहिला सामना हरली आहेत आणि जी टीम आता फिल्डिंग करते त्या संघाने पहिला मॅच जिंकलाय. त्याच्यामुळे बॅटिंग करणाऱ्या टीमवरती खूप मोठं प्रेशर असेल. पुढचा चेंडू पुन्हा एकदा हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न. काय इथं कॅच होता. ओ माय गॉड, हा टर्निंग पॉइंट होऊ शकतं कदाचित, बट एफर्ट्सलेस गेम या ठिकाणी सुरू आहे. झेल कदाचित त्या ठिकाणी होतं नव्हतं. शंभूराजे 11 ला विनंती आहे, प्रतिनिधी पाठवा ना आपण. शंभूराजे जे 11 चे प्लेयर नाही का? ओके. यावेळी लगातार जबरदस्त क्रिकेट आपण बघितलं तर डॉट चेंडू. प्रतीक लगातार 3 चेंडू मिस करतोय आणि ज्या पद्धतीने प्रतीकचा दबदबा पाहायला मिळाला. उद्या लीग मधले 4 मॅचेस असतील आणि त्यानंतर क्वालिफायर, एलिमिनेटर, सेमीफायनल आणि लास्ट फायनल. जसं IPLचं तसंच ठेवलंय ना? नो डाऊट. ओके. यावेळी डिक्लेअर रिझन मध्ये 1 धाव. सुरुवात अत्यंत जबरदस्त पाहायला मिळाली आणि जर बघितलं सुभाष शिंदे यांची वर्तुळात गोलंदाजी अप्रतिम, वेल बॉलिंग. आणि या ठिकाणी जर आपण बघितलं तर पहिल्या 4 चेंडूंमध्ये फक्त 1च धाव. वेल बॉलिंग. चांगला फटका आहे. देखणा शॉट नटराज स्टाईल मध्ये खेळून काढलाय. 2 बाउन्स सरळ प्रेक्षकांच्या भेटीला. चौकार. होता त्याच्यामुळे मॅचेस डिले झाल्या, उशिरा सुरू झाल्या. उद्या मॅचेस लवकर होतील. 8च मॅचेस आहेत. यावेळी सुरेख चेंडू पडल्यानंतर एक्स्ट्रा बाउन्स पाहायला मिळाला विकेट किपरच्या जाळ्यात. डॉट बॉल आहे ना? यस, नो डाऊट डॉट बॉल. आणि उत्कृष्ट ओव्हर कंप्लीट झाल्या. पहिल्या षटकात धावा आल्यात फक्त 5 आणि उर्वरित 4 षटकात आता मात्र या 2 फलंदाजांना आक्रमक पवित्रा घ्यावा लागेल, प्रतीक आणि महेश पाटील. 8वा सामना आजच्या दिवसातला सुरू आहे. भोराई 11 विपक्ष शंभूराजे 11. आणि उद्या सकाळी शार्प 9:30 वाजता पहिला चेंडू पडेल. श्री बापदेव 11 आणि काळेश्री प्रसन्न. आणि जर संघ दोन्ही उपस्थित झाले नसतील, जी टीम नसेल त्याला 2 बॉलची पेनल्टी कंपल्सरी. आणि जेवढा उशीर होईल तसे बॉल्स एक्स्ट्रा होतील, लक्षात घ्या. हे पण सांगतो, शार्प 9:30 वाजता इथे पहिला चेंडू पडेल. काळेश्री प्रसन्न आणि श्री बापदेव 11 दोन्ही संघाची या गोष्टीची नोंद घ्या. वेळेत आपले टीम उपस्थित झाले पाहिजे. उद्या संडे आहे. मेगा फायनल उद्याच्या दिवशीच असेल आणि त्यामुळे आपलं योगदान हे गरजेचं आहे. चला सेकंड ओव्हर. प्रियेश शॉट आर्म पुल करण्याचा प्रयत्न. ओहो, लाऊड अपील. पंचांकडे दाद मागितली जाते, बट प्रेशर बघा फिल्डिंग करणाऱ्या टीमवरती लगातार. पहिल्या षटकात सुभाष शिंदेने जे दबदबा कायम ठेवलं होतं तोच सातत्य टिकवलंय गोलंदाज प्रियेशने. वेल बॉलिंग. पहिला चेंडू डॉट. मागचा मॅच सुद्धा लो स्कोरिंग झाला होता आणि उत्तम चोरगे यांनी बाईट मध्ये ते म्हणाले होते की कदाचित हा मॅच लो स्कोरिंग होऊ शकतो. बघा अभ्यास आहे क्रिकेटचा.
आणि कदाचित बघा बऱ्याचदा असं पाहायला मिळतं की संध्याकाळच्या सत्रात जानेवारी महिन्यामध्ये थंडीचं वातावरण असल्यामुळे विकेटवरती थोडी नमी पडते, ॲटमॉस्फिअरमध्ये नमी असते, आर्द्रता जास्त असते आणि म्हणून कदाचित थोडंसं बॉलिंगला मुवमेंट मिळते आणि बॅट्समन थोडेसे या ठिकाणी खेळत असताना थोडासा त्यांना चलबिचल होते आणि तेच मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतंय. दुसरं षटक प्रियेचं चालू आहे, धावा झाल्यात या एक धावेने 6. जय भवानी मित्रमंडळ जावळी आयोजित ही क्रिकेटची भव्य स्पर्धा. बॅटचा एज घेतलाय, विकेट किपरला चकवा देत चेंडू सरळ जातोय बॅक साईडला, त्या ठिकाणी बॅकवर्ड पॉइंटला साईड स्क्रीनवरती जाऊन चेंडू अडकलाय, तिथे एकच धाव मिळेल आणि या एक धावेने 7 वरती पोहोचते टोटल. आजचा पहिला दिवस आहे, खरोखरच उत्कृष्ट असं आयोजन नियोजन. महिनाभर या स्पर्धेला खूप मेहनत घेतली सगळ्यांनीच. विशेषतः मी धन्यवाद देईन सन्माननीय भरतजी कदम असतील, आमचे शरदजी जाधव असतील, जावळी टीमचे सगळे 11-15 खेळाडू असतील, गावातील सर्व ग्रामस्थ असतील आणि आजूबाजूच्या परिसरातले सगळे पुढारी आणि नेते मंडळी आणि कार्यकर्ते या सगळ्यांनी यासाठी सहकार्य दिलं. म्हणूनच ही स्पर्धा विशेषतः चांगल्या पद्धतीने पूर्णत्वास होताना आपल्याला पाहायला मिळते. खरं तर आजचा पहिला दिवस आहे, उद्या अंतिम दिवस आहे. पुढचा चेंडू पुन्हा एकदा, यावेळी ऑन साईडला ड्राईव्ह केला चेंडू, ट्रॅव्हल झाला, सुंदर क्षेत्ररक्षण. दुसरी धाव घेताना मात्र फेकी खराब होती, चांगली फेकी असती तर हा विकेट मिळाला असता. बट 2 धावा कम्फर्टेबली पूर्ण होत आहेत आणि या 2 धावेने टोटल पोहोचते ती 9 वरती. 9 धावा, लॉस ऑफ 0 विकेट. पार्टनरशिप चांगली आहे बट धावा जर बॉलिंगच्या किंवा चेंडूच्या तुलनेत कमी आहेत, कारण आतापर्यंत लिगली 10 चेंडूंचा खेळ झालाय. हो, रॅपिड पडल्यानंतर बॅट्समन थोडासा अगोदरच खेळण्याचा प्रयत्न करतोय. चेंडू विकेट किपरच्या जाळ्यात. अजून एक निर्धाव चेंडू. प्रियश उत्कृष्ट गोलंदाजी करतोय, 5 चेंडू टाकलेत, 4 धावा दिल्यात फक्त. वेल बॉलिंग, प्रेशराईज केलंय संपूर्णपणे बॅटिंग करणारी टीम. आपण जर बघितलं तर भोरा 11 या संघाने शंभूराजे 11ला प्रेशराईज केला. हा जिथे मयूर पाटील आहे, वाशवलीचा आयकॉन खेळाडू, त्यांनी मात्र चुकी न केली, न करता झेल घेतलाय आणि अजून एक म्हणण्यापेक्षा पहिला विकेट आहे शंभूराजे 11 संघाचा. डीजे आमची आहे आणि मुंबईमध्ये जाऊन जो धिंगाणा घातलाय मराठ्यांनी, खरं तर हक्काचा होता. लढा हा फक्त आपल्या मुलाबालांच्या भविष्याचा होता आणि त्या दृष्टिकोनातून जर बघितलं तर सरकार सुद्धा नमले, जिथे केंद्रापर्यंत या गोष्टीची नोंद घेतली गेली. आज सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांच्या शुभ हस्ते जरांगे साहेबांना गुलाल लावण्यात आला. याचा अर्थ हा विजय खूप मोठा आहे. वळूयात मॅचकडे. तिसरं षटक वैभव याच्याकडे सोपवले. स्ट्राईक साठी फलंदाज उभा आहे महेश पाटील. आता मात्र नॉन स्ट्राईकला अमर जाधव आलाय. अमरवरती खूप मोठं प्रेशर असेल, जबाबदारी असेल, यावेळी त्याला चांगलं खेळावं लागेल. मागच्या मॅच मध्ये यावेळी टॉप एज घेतलं, चेंडू हवे ते फटका फसलाय आणि अजून एक सफलता. दुसऱ्या षटकानंतर तिसऱ्या षटकातल्या पहिल्या चेंडूवरती विकेट. मुघलांवर आणि इंग्रजांवर ज्यांनी मात करत स्वराज्याची निर्मिती केली, महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मोजरा करून या स्पर्धेला खरं तर सुरुवात झाली. आजचा या स्पर्धेचा पहिला दिवस जरी असला तरी सुद्धा सांगू इच्छितो की आज रायगडच्या मुशीत आणि पेन तालुक्याच्या कुशीत बसलेले हे वैभव संपूर्ण पंचकृषी
खरं तर काही दिवसांनी बरीचशी गावं इकडून उठणार आहेत, परंतु हे वैभव खरं तर आपल्याला काही दिवसांनी बघायला मिळणार नाही. परंतु आज एकोप्याची भूमिका गेले 7 वर्ष सातत्याने या विभागाने टिकवलंय. बघा, पक्ष कोणतेही असू द्यात, परंतु एकनिष्ठता, आपल्या विभागातली एकजूटता सातत्याने वरसे विभागातल्या सर्व पंचकृषीतल्या सर्व नेत्यांनी दाखवले. आणि म्हणूनच पंचकृषी प्रीमियर लीग हे एक औचित्य आहे की एकाच व्यासपीठावरती सगळ्या नेत्यांना बोलवलं जातं. चला, मैदानाच्या आतमध्ये काय द्वंद्व सुरू आहे. बॉलिंग टीम संपूर्णपणे कब्जा करते या मॅच मध्ये. वैभव याने पहिल्या चेंडूमध्ये विकेट घेतलं, त्यानंतर 1 धाव, नंतर वाईट बॉल. धाव संख्या होती ती 11. 2 विकेट, 11 धावा. गागोदे खुर्दच्या बाजूला बसलेले सुंदर मैदान आणि ज्या पद्धतीने आपण पाहतोय की चांगला फटका आहे. अमर जाधव याने खेळून काढलाय. वाईडिश काऊ कॉर्नर लगत तो चेंडू पकडला जातोय, मात्र दरम्यान एकच धाव. आणि या एकेरी धावेने 12 वरती टोटल पोहोचते. दोन्ही संघांनी ज्या पद्धतीने या मॅचला, खरं तर असं वाटलं होतं की मॅच होणार नाही, बट दोन्ही संघांनी परमिशन दिली आणि सामना सुरू झाला. परंतु यावेळी सुभाष शिंदेची टीम कब्जा करते या मॅचमध्ये. शॉर्ट आर्म पुल केलाय, आउटफील्ड त्या ठिकाणी खराब आहे, कदाचित तिकडे सिंगल मिळेल. एकच धाव फक्त आणि या एकेरी धावेने टोटल पोहोचते ती. 1 दिली की 2 धावा? एकच. चला ठीक आहे, एकच धाव आणि 1-1, 2-2 धावा घेत ह्या मॅचला पुढे सरकण्याचा प्रयत्न दिसतोय. पण 1-1, 2-2 धावा घेत तुम्ही सामन्याला एक मोठी टोटल देऊ शकत नाही, कारण समोरच्या टीममध्ये ताकदीचे बॅट्समन आहेत, युक्तीचे खेळाडू आहेत आणि त्यामुळे तुम्हाला मोठी टोटल बनवावी लागेल. नटराज स्टाईलमध्ये पुन्हा एकदा खेळून काढला मिड विकेट क्षेत्रात. 1 धाव कंप्लीट. स्क्वेअर लेग क्षेत्ररक्षक येऊन तो चेंडू पकडतोय, त्या दरम्यान मात्र दोन्ही फलंदाजांनी चित्याच्या चपलाईने दुसरी धाव कंप्लीट केली आणि या 2 धावेने टोटल पोहोचले पुन्हा एकदा 15 वरती. षटक क्रमांक 3 प्रगतीपथावरती सुरू आहे. इनिंग खरं तर पहिली सुरू आहे या ठिकाणी. त्यानंतर लास्ट इनिंग या मॅच मधला असेल पुढच्या सत्रात. परंतु जर बघितलं तर बॅटिंग टीम मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न करतोय. जरी विकेट गेल्या असल्या 2, जिथे प्रतीक बाद झाला, महेश पाटील बाद झाले आणि आता मात्र अमर जाधव आणि अतुल जाधव हे मैदानाच्या आतमध्ये. बॅटचा एज घेतलाय की नाही, नो बॉल दिलाय. ओ हो, या ठिकाणी बघा, ओव्हर स्टेप नो बॉल. नाही, फेकी केली आहे. यस, धावा होऊ शकतात. यस, 1 धाव मिळाले. कधी कधी असं होतं बघा, बॅट्समनचं लक्ष नसतं तर हा रनआउट होण्याची संधी होती. नो बॉल प्लस 1 रन. अनिकेतने हात वरती केला होता, हा विकेट होता, कारण बॅट एज लागलं होतं, इथे आवाज आला होता आणि बॅट्समनने क्रीज सोडलं देखील होतं. बट मेन अंपायर आदेश पाटील यांनी इशारा दिला, हा नो बॉल आहे ओव्हर स्टेपचा. त्याच्यामुळे पीली चीज पे असं काही वर्षापूर्वी म्हटलं जायचं, हर पीली चीज सोना नाही होती, वैसे ही हर नो बॉल पे फ्री हिट नाही होती. परंतु कालांतराने ICCचे नियम बदलले आणि प्रत्येक नो बॉलला फ्री हिट डिक्लेअर केलं गेलं आणि फ्री हिटला कशी दाद द्यायची, कसा फायदा उठवायचा, त्याचा जिवंत उदाहरण म्हणजे अमर जाधवच्या बॅटमधून निघालेला हा षटकार. किती महागडा ठरू शकतो बघा. शेवटचा चेंडू होता, तिथे तुम्ही नो बॉल टाकलात आणि त्यानंतर त्या येणाऱ्या दुसऱ्या चेंडूवर स्ट्राईक रोटेट सुद्धा झाली, कारण तुम्ही थ्रो डायरेक्ट केला होता आणि अशामुळे स्ट्राईक रोटेट झाल्यामुळे तुम्हाला 1 एक्स्ट्रा धाव दिली आणि पुढच्या चेंडूवर 6 धावा मिळाला. म्हणजे तो शेवटचा चेंडू 8 धावांचा झाला. टोटल धावा ऑन स्कोरबोर्ड 23. आणि आता बघूयात शेवटचे 2 षटक बाकी, जिथे चेंडू सोपवला आहे गोलंदाज प्रियेशकडे. प्रियेशने दुसरं षटक टाकलं होतं, फक्त 4 धावा दिल्या होत्या, त्यामुळे कर्णधारांनी या ठिकाणी जबाबदारी प्रियेशवरती सोपवली. बघूया 6 चेंडू दुसऱ्या षटकात तो वैयक्तिक घेऊन येईल. फुलटॉस चेंडू होतं, लोअर फुलटॉस चेंडूला सरळ कव्हर क्षेत्रात खेळून काढला. 1 धाव प्राप्त झाली. 24. सुभाष शिंदेचा आवाज इथपर्यंत येतोय कारण त्यांना माहिती हा मॅच जिंकणं गरजेचं आहे, कारण उद्या जर फ्रेश माइंडमध्ये तुम्हाला कॉन्फिडन्सने उतरायचं असेल तर हा मॅच जिंकावा लागेल. आणि त्या अनुषंगाने त्यांची सुरुवात खूप चांगली झाली, बट या अगोदरच्या शेवटच्या चेंडूत जी बॅटिंग टीमने कमबॅक केलं त्यामुळे अमर जाधवला संधी मिळाली. टॉप एज घेतलाय, चेंडू हवेत आहे, फटका जरी फसला असला तरी सुद्धा नो मॅन्स लँडमध्ये चेंडू पडलेला आहे
2 धावा इझिली कंप्लीट होतील आणि या 2 धावेने पुन्हा एकदा धावसंख्या वाढते 26 वरती. 26 फॉर लॉस ऑफ 2 विकेट्स. या ठिकाणी आपण पाहतोय की आज वरसाई पंचक्रोशी लीगची ही स्पर्धा, उद्या मात्र आम्ही अर्थातच योगेश भाई देवेकर यांच्या स्पर्धेला असू, कारण लगातार त्यांचे कॉल येतात. नो डाऊट त्यांची स्पर्धा आपलीच आहे. पूर्वभागातल्या प्रत्येक स्पर्धेला हजेरी असणं आपलं कर्तव्य आहे. यावेळी फटका फसलाय, सजवलाय, काय होणार? ओ माय गॉड, झेल सुटलाय. कदाचित हा मॅच तर नाही ना सोडला, कदाचित ही सिच्युएशन होऊ शकते. कॅच अवघड होता, प्रयत्न खूप चांगले केले, एफर्टलेस तुम्ही या ठिकाणी प्रयत्न केलेत आणि म्हणून या ठिकाणी तुम्हाला नक्कीच पॉइंट्स मिळतील. बट धावा झाल्या त्या 28. जाधव याचा विकेट ज्यावेळी कॅच ड्रॉप झाला नंतर थोडासा प्रेशर कदाचित येईल, त्याची बॅटिंग चांगली होईल, बट त्यानंतर मात्र विकेट घेतलाय गोलंदाजांनी प्रियेशने आणि त्यामुळेच कमबॅक केलाय पुन्हा एकदा. धावा झाल्या टोटल ऑन स्कोर बोर्ड 28. नवीन बॅट्समन ऑन स्ट्राईक जयेंद्र. प्रेश पुन्हा एकदा बालगंगा रिव्हर एंड कडून धावायला सुरुवात. लोअर फुल टॉस ऑन ड्राईव्ह केलाय, चेंडू चांगली फील्ड केले, शॉर्ट्स लिमिट ऑनला क्षेत्ररक्षक तिथे उभा होता, एकच धाव मिळेल, ती इझिली कंप्लीट झाली आणि पुन्हा एकदा 29 वरती टोटल पोहोचते. 4थं षटक प्रगतीपथावरती सुरू आहे. प्रियेश चांगली गोलंदाजी करतोय, लगातार संघाला थोडस त्यांनी प्रेशर मधून बाहेर काढलंय. अमर जाधवचा विकेट देखील त्यांनी घेतला. पुन्हा एकदा लाऊड अपील, ऑफ स्टंपच्या बाहेर आहे, पंच इशारा देत आहेत. नो रन्स या षटकात सुंदर गोलंदाजी पाहायला मिळाली, जिथे धावा आल्यात फक्त 6. षटक संपलंय, 4 षटकांचा खेळ संपतोय. शेवटचं अंतिम षटक जिथे डेथ ओव्हर स्पेशलिस्ट गोलंदाज यूज केला जाईल. स्पीडअप करा सुभाष शिंदे, विनंती आपल्याला स्पीडअप करा प्लीज. आदेश भाई असा वेळ घेऊ नका, कारण सूर्य अस्तेला गेलेला आहे आणि बेलवड्याच्या खोऱ्यामध्ये तिकडे सूर्य अस्त होतो, मध्ये जे मोठं डोंगर आहे त्याच्यामुळे इकडे लवकर अंधार पडतो. तर विनंती आपल्याला. बरोबर बरोबर, रॅली आहे, महत्वाचा विषय तो आहे की पेन शहरातून आपली मराठ्यांची रॅली निघणार आहे, त्याच्यामुळे हा मॅच आपण खरं तर खेळवणार नव्हतो, परंतु उद्याही 8 मॅचेस असल्यामुळे आजची मॅच आपण खेळवली. तर विनंती, चला वेळ नका घेऊ, चला लवकर स्पीडअप करा. शेवटचं षटक सोपवलं आहे रमाकांत. अंतिम 6 चेंडू या इनिंग मधले. शॉर्ट टर्म पुल ब्युटिफुल, मयूरने प्रयत्न केले, बट चेंडूवरती जी पनिशमेंट होती, जे प्रेशर होतं ते रिलीज केलंय. सरळ मिडॉनच्या डोक्यावरून षटकार. वाशिवली ग्रुप ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच, यात विभागातले दमदार नेतृत्व श्री नंदकुमारजी पाटील वाशिवली यांचा शुभ आगमन होते. त्यांना विनंती आहे की आपण मुख्य व्यासपीठावरती यावं. आपलं या स्पर्धेच्या माध्यमातून यथोचित असं सहर्ष स्वागत आहे. विनंती आहे सन्माननीय नंदकुमारजी पाटील यांना की आपण मुख्य व्यासपीठावरती यावं. आज खरं तर जय भवानी मित्रमंडळ जावळी आयोजित ही स्पर्धा आहे. 3 बॉलमध्ये 3 षटकार जर मारले तर संजय पाटील यांच्याकडून 500चं कॅश प्राइज दिलं जाईल. यावेळी चांगला चेंडू खाली राहतोय, सरळ विकेट किपरकडे पोहोचतोय आणि रनआउटचा विकेट. स्वागत आहे नंदूजी पाटील यांचं. त्यांना विनंती स्थानपन्न व्हावं. त्यांच्या सोबत वाशिवलीचे माजी सदस्य आदरणीय गणपत अंबू पवार यांनाही विनंती स्थानपन्न व्हावं. वाशिवलीचे
दुसरे का नेतृत्व गजाननजी पवार, गजाननजी गायकवाड यांनाही विनंती आपण स्थानपन्न व्हावं. या सर्व नेतृत्वाचं आमचं स्वागत आहे. सामना सुरू आहे जिथे आपण बघतोय या ठिकाणी भोराई 11 विपक्ष शंभूराजे 11 आणि टोटल धावा झाल्यात आतापर्यंत. शंभूराजे 11 संघ बनवतोय 36 धावा. या षटकातले काही चेंडू बाकी. मारुती स्ट्राईकला आला, चेंडू फसलाय, फटका फसलाय, चेंडू हवेत आहे, झेल होण्याची शक्यता. हो, सेकंड अटेम्प्ट मध्ये पकडलाय, कॅच आउट, फलंदाज बाद. आपल्या अगदी समोरच्या बाजूला लाल मैदान गागोदे बुद्रुक जिथे शर्ती होतात आणि खरोखरच मागच्या रविवारी जवळपास 115 शर्ती झाल्या होत्या ज्यावेळी शर्तीचं आयोजन होतं 7 तारखेला आणि खरोखरच भव्य दिव्य असं स्वरूप तिकडे पाहायला मिळालं. काही दिवसातच आपल्याला तिकडे शर्ती होणार आहेत आणि आपण सगळेच यंगस्टर्स आजकाल शर्तीकडे वळताना आपल्याला पाहायला मिळतात. मॅचकडे वळूयात. सध्या सिच्युएशन फार क्रिटिकल आहे. पुढचा चेंडू डान्सिंग डाऊन द विकेट, फटका प्रॉपर खेळलाय, सजवलाय आणि क्षेत्ररक्षकाला नाचवलंय. चेंडू सरळ जातोय, 1 बाउन्स, सीमा पार, सरळ स्टेजला सलामी ठोकणारा चौकार. दरम्यान आपण पाहतोय की चौकाराने मात्र थोडंसं प्रेशर रिलीज झालंय शंभूराजे 11 संघाचं आणि उत्कृष्ट खेळ दरम्यान सुरू आहे. बघा, लो स्कोरिंग मॅचेसमध्ये सुद्धा या धावा डिफेंड होऊ शकतात कारण या अगोदर सुद्धा ते चित्र आपण पाहिलंय. त्याच्यामुळे समीकरण बदलू शकतात. रमाकांत याचा पुढचा चेंडू, रमाकांत थोडासा मागडा ठरतो. 11 धावा आतापर्यंत खर्च केल्यात. अंतिम चेंडू डान्सिंग डाऊन द विकेट. ओ, झेल ड्रॉप झालाय बट एक कंप्लीट. दुसरी होणार का? यस, दुसरी धाव घेताना मात्र फलंदाज बाद. एकच धाव मिळेल जिथे एक सत्राचा खेळ संपलाय. पहिल्या सत्रानंतर धावा झाल्यात. सतीश गायकर सर कळवतात 41 धावा आणि जिथे 30 चेंडूंमध्ये 42 धावांची गरज आहे. विनंती आहे बॅटिंग करणाऱ्या सुभाष शिंदे यांच्या टीमला तिथे वेळ घालू नका, लगेच बाहेर पडा कारण तुम्हाला पुढच्या 5 ओव्हर्समध्ये बॉल दिसलं पाहिजे. त्याच्यामुळे वेळ न घेता लगेच फिल्डिंग लावून घ्या. बाकीची जी टीम आहे शंभूराजे 11. दरम्यान आपण स्वागताकडे वळतोय. या आमच्या विनंतीला मान देऊन ज्यांनी या कार्यक्रमाला उपस्थिती दिली आणि खऱ्या अर्थाने मी मगाशीच उल्लेख केला की या पंचकृषीत या विभागात वरसे विभागात बरीचशी अशी नेते मंडळी आहेत जे सातत्याने समाज उपयोगी कामं करत असतात, सातत्याने समाजात आपलं योगदान देत असतात आणि आम्ही अगदी जवळून ज्यांचं कार्य पाहिलंय की जे सतत तरुणांच्या पाठीशी तर असतातच. पंचकृषीत ज्यांचं नाव मोठं आहेच परंतु तालुक्यात ज्यांना खूप आदराने ओळखलं जातं असे सन्माननीय वाशिवलीचे माजी उपसरपंच मधुकर जे सन्माननीय नंदकुमारजी पाटील यांचं यथोचित स्वागत सन्मान या मुख्य व्यासपीठावरती होतोय. तर मी विनंती करतो रोहिदासजी जाधव यांना की आपल्या शुभ हस्ते आपण नंदकुमारजी पाटील यांचं यथोचित स्वागत सन्मान करावं. एकदा जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी. असंच प्रेम आमच्यावरती राहू द्यात आणि सातत्याने तुम्ही ज्या पद्धतीने या बाळगंगा धरणाच्या संदर्भात जे संघर्ष केलाय, आपण ज्या लोकांना न्याय मिळवून दिलाय असे सन्माननीय नंदकुमारजी पाटील यांचं यथोचित स्वागत सन्मान झालेला आहे. तर वळूया पुढच्या स्वागताकडे जिथे आदरणीय गणपतजी पवार साहेब यांचं देखील माजी उपसरपंच वाशिवली ग्रामपंचायत यांचं देखील स्वागत होतंय. त्यांना विनंती आपण स्वागताचा स्वीकार करावा, पुढे यावं आणि महेंद्रजी पवार साहेबांच्या शुभ हस्ते आपण त्यांचं स्वागत सन्मान करणार आहोत. खरं तर आज बरीचशी नेते मंडळी, कार्यकर्ते मंडळी, पुढारी मंडळी या एकाच व्यासपीठावरती पाहायला मिळाली आणि आज शनिवारचा दिवस आहे. उद्या मेगा फायनल असेल, संडे आहे, उद्या बरीचशी मंडळी अजून येणार आहेत. त्याचबरोबर आमचे गायकवाड साहेब इथे उपस्थित आहेत, त्यांचं देखील स्वागत होत आहे. मायेची उबदार शाल, सन्मानाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि त्याचबरोबर आमचे दिनेश शिर्के साहेबांच्या शुभ हस्ते आपण त्यांना सन्मानित करत आहोत. या सर्व मंडळींचं स्वागत करून मॅचकडे वळणार आहोत. पुन्हा एकदा सुभाष टेंबे आपण मायक्रोफोनवरती या, परंतु आवर्जून उल्लेख करेन की या कार्यक्रमासाठी उपस्थित पाहुणे शेवटच्या सत्रात
सन्माननीय नंदकुमारजी पाटील, उपस्थित श्री जयंताजी नारकर, सन्माननीय रोहिदासजी पाटील, आदरणीय गायकवाड साहेब, त्याचबरोबर सर्व प्रतिष्ठित आदरणीय राजेशजी शिंदे, राजेशजी पाटील आणि सगळी मंडळी आणि जावळीचे सर्व ग्रामस्थ घेऊन चालतोय सरळ मॅच कडे, जिथे संघर्ष सुरू आहे. पहिलाच कॅच ड्रॉप झालाय, चेंडू सीमापार चौकार. सन्माननीय रमेशजी मनवे साहेबांचं बाळाजी बेताल साहेबांच्या शुभास्ते या ठिकाणी त्यांच्या या ठिकाणी स्वागत होतोय. दरम्यान विकेट पडलाय. हर्षद शिर्के यांना विनंती की आपण मुख्य व्यासपीठावरती यावं. आपलं यथोचित स्वागत सन्मान या ठिकाणी केलं जाईल. हर्षित शिर्के यांचंही प्रामुख्याने योगदान आम्हाला राहिलंय आणि गागोद्याचे अशोकजी पाटील यांनाही विनंती की आपण मुख्य व्यासपीठावरती यावं. सातत्याने ही सगळी मंडळी खरं तर क्रिकेटची स्पर्धा घडवण्यामागे यांचं योगदान राहिलंय. आज पंचकृषीची स्पर्धा जरी असली तरी सुद्धा प्रत्येक गावातील पुढाऱ्याला या ठिकाणी बोलवलं गेलंय, मान सन्मानित केलं गेलंय. ही खासियत राहिली आहे खरं तर जावली आयोजकांची आणि म्हणूनच या स्पर्धेला प्रामुख्याने महत्त्व प्राप्त झालंय. वळूया जिथे आवाज असेल पुढचा, सुभाष टेंबे यांचा. आशिष शिर्के यांचं स्वागत करतील संजय पाटील यांना विनंती आहे की आपण त्यांचं स्वागत झालेलं आहे. धन्यवाद, आपलं मनापासून स्वागत. धन्यवाद केतन पाटील, धन्यवाद सतीश गायकर सर. तर मॅच चालू आहे. आपण बघतोय भोराई 11 विरुद्ध शंभूराजे 11 यांच्यामध्ये या ठिकाणी ही लढत आपल्याला पाहायला मिळते. भोराई 11 संघाचे बॅट्समन उभे आहेत. स्ट्राईकला किरण. यावेळेला मात्र या ठिकाणी चेंडूला पोहोचवलाय, दिशा दिलेली आहे. काय ठरणार? तर हा चेंडू जातोय, हा दणदणीत खणखणीत षटकार, छक्का, दे धक्का, डीजे वाले को फिर एक बार मौका, बजाव डीजे. अमर जाधव गोलंदाजी करतोय, पण इथे मात्र एक षटकार आलेला पाहिला किरणच्या बॅटीमधून. यावेळेला आणखीन एक फटका, पण मग जातोय फाईन लेग क्षेत्रामध्ये. इथे मात्र या ठिकाणी डिक्लेअर झोन आहे, त्यामुळे नाहीतर हा फटका चांगला झाला असता, एखादा चौकार सुद्धा मिळाला असता. पण डिक्लेअर झोनमुळे 2च धावा या ठिकाणी प्राप्त झाल्यात. संघाची धावसंख्या आपण बघतोय की 13 धावा, धावसंख्या 13. अमर जाधव पुढचा चेंडू. यावेळेला अमर जाधवने टाकलेला चेंडू, मात्र इथे हा चेंडू निर्धाव गेलेला आपण बघतोय. षटक संपलं आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 13 धावा धावफलकावरती आहेत. एक विकेट गेलेला आहे. एक बाद 13 धावा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. धावा विजयासाठी गोळा करायच्या त्या 42, 42 टू विन. तर हे समीकरण कसं आखणार आहेत आपण बघणार आहोत. 24 चेंडूंमध्ये 29 धावा अजूनही विजयासाठी गोळा करायच्या. तर बघतोय की आपण दुसरा षटक टाकण्यासाठी या ठिकाणी गोलंदाज वापरला गेलाय शंभूराज 11 संघाकडून. मारुती याच्याकडे या ठिकाणी चेंडू सोपवलेला आहे. मारुती आघाण दुसरा षटक हाताळण्यासाठी येतोय. अजूनही 29 धावांची गरज असणार आहे. आपण बघतोय 24 चेंडू बाकी आहेत, 29 धावांची गरज आहे. मारुती आघाण कशी गोलंदाजी करणार आपण बघणार आहोत. आणि स्ट्राईकला खेळतोय मयूर. यावेळेला मयूरच्या बॅटमधून सरळ मोठा फटका, हम भी किसी से कम नहीं है अशा स्वरूपात या ठिकाणी लॉंगॉनच्या डोक्यावर सरळ बालगंगा रिव्हरच्या समोर मारलेला प्रेक्षणीय दर्शनीय सुपर माइंड ब्लोईंग षटकार, छक्का, दे धक्का. अरे बघतोस काय रागानं षटकार मारलाय वाघानं.
पुन्हा एकदा या ठिकाणी आपण बघतोय गोलंदाज सज्ज होईल मारुती आघाड. पुढचा चेंडू आणि मयूर पाटील खेळतोय समोर स्ट्राईकला. आता सुद्धा मोठा फटका घ्यायचा होता. बॅटच्या प्रॉपर पोझिशन मध्ये नाही. बॅटची काढात साठून चेंडू झाले इष्टरक्षाकडे, मात्र खाली राहिला. त्याच्यामुळे या ठिकाणी चेंडू आपण बघतोय कोणतीच धाव नाहीये. निर्धाव चेंडूची सांगता या ठिकाणी होताना आपल्याला पाहायला मिळते. जसं या ठिकाणी चेंडू पडतोय तसं समीकरण या ठिकाणी बदललं जाणार आहे. चेंडू जास्त आहेत, धावा कमी आहेत, पण तरी सुद्धा या ठिकाणी चांगल्या रीतीचा खेळ चांगल्या रीतीने या ठिकाणी आपण बघतोय डिफेन्स केला सुद्धा जात आहेत गोलंदाज मारुती आघाड. एखाद्या वेळेला चेंडू एक चेंडू तुमचा एक चेंडू आमचा असं समीकरण चालू आहे. बघा ऍक्शन काय बघा त्याची. वा वा क्या बात क्या बात. इथे मात्र या ठिकाणी हा खरा फटका खेळण्याचा प्रयत्न आणि मयूर मात्र या ठिकाणी फसलाय. मिस टायमिंग स्ट्रोक. चेंडू मात्र हवेमध्ये राहिला आणि सहज झेल टिपता आला इष्टरक्षकाला आणि परतावं लागेल. ही दुसरी विकेट जाईल भोरा 11 संघाची तंबूच्या आसराला. डीजे विनंती असेल तर पुन्हा एकदा मारुती आघाड या ठिकाणी आपण बघतोय की आपल्या बॉलिंग पार्क वरती या षटकातला पुढचा चेंडू असेल. राईट आर्म राऊंड द विकेट. बुमराह सारखी गोलंदाजी आहे. इथे मात्र या ठिकाणी आपण बघतोय चेंडूला दिशा दिलेली आहे. नो मॅन लँड मध्ये चेंडू बाउन्स होऊन जाईल सरळ सीमारेषा पार आणि अतिशय प्रेक्षणीय दर्शनीय असा उत्तम सोरगेच्या बॅटतून निघालेला चौकार. डीजे आपण बघतोय अर्धा अंतर या ठिकाणी पार झालंय. अर्धा अंतर अजूनही पार करायचं आहे. कशा पद्धतीने होणार आपण बघणार आहोत, पण गोलंदाज मात्र थोडासा महागडा होत चाललेला आपल्याला पाहायला मिळतोय. मारुती एक वेगळी ऍक्शन घेऊन हो बघा सन्मानपूर्वक या ठिकाणी खेळण्याचा प्रयत्न केला गेलाय, पण मात्र उत्तम सोरगे त्याला माहिती आहे की घाई करून जमणार नाही. आपल्याला अजूनही फटके खेळायचे आहेत, त्याच्यामुळे फक्त एक सिंगल धाव उभी बॅट करून या ठिकाणी फटका खेळला गेला. फॉलोथ्रोमध्ये अडवला गेलाय, पण मात्र एक सिंगल प्राप्त झाले. एक धावेवरती समाधान. संघाची धावसंख्या वाढली गेली. धावा झालेल्या आहेत 24 2 बाद 24. पुन्हा एकदा मारुतीचा पुढचा चेंडू असेल. आडवी बॅट करून खेळण्याचा प्रयत्न, पण मात्र प्रयत्न फसला आणि यस या ठिकाणी षटक संपलं गेलंय. 2 षटकांची पूर्तता या ठिकाणी झालेली आहे. 2 षटक संपलेले आहेत. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण बघतोय 24 धावा धाव फलकावरती आहे. 2 विकेटच्या मोबदल्यामध्ये पहिली विकेट गेली होती 13 वरती, दुसरी विकेट गेली 19 वरती आणि अजूनही या ठिकाणी 18 चेंडू बाकी आहेत आणि 18 धावांची गरज आहे. 18 चेंडू 18 धावा असं समीकरण या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहे. 18 चेंडू बाकी आहेत, तर स्पीडअप करा, जास्त वेळ घ्यायचा नाही. तिसरा गोलंदाज तुम्ही या ठिकाणी वापरायचा आहे. तर गोलंदाजी या ठिकाणी धावा डिफेन्स करायच्या, त्याच्यामुळे निश्चितच हे जे षटक असणार आहे याच्यावरती या ठिकाणी सर्व या गोलंदाजावरती भिस्त असणार आहे या संघाची. तर काय होणार शंभूराजे 11 संघाकडून, तर दुसरीकडे भोरा 11 संघ मात्र या ठिकाणी चांगला खेळाचं प्रदर्शन या ठिकाणी दाखवताना आपल्याला पाहायला मिळतोय. शंभूराजे 11 संघ या धावा रोखायच्या आहेत. कशा पद्धतीनं रोखणार आपण बघणार आहोत. खरं तर आताचा जो गोलंदाज येईल त्यांनी जर कंजूस गोलंदाजी केली तर नक्कीच पद्धतीने या ठिकाणी समीकरण अजूनही बदलू शकतं. 18 चेंडू 18 धावा, सर्वांचं लक्ष या मॅचकडे. अमर जाधव पुन्हा एकदा वैयक्तिक दुसरा आणि संघाचं तिसरं षटक टाकण्यासाठी या ठिकाणी येतोय. पण पहिल्या षटकाचं जर वर्णन या ठिकाणी केला तर त्यांनी 13 धावा दिल्या होत्या. पहिल्या षटकामध्ये एक विकेट सुद्धा गेला होता, पण आता मात्र कंजूस गोलंदाजी करायची आहे. 13 नाही तर 3 सुद्धा धावा द्यायच्या नाहीयेत. अशा पद्धतीने या ठिकाणी डिफेन्स करावे लागणार आहेत. तर समोर खेळण्यासाठी उत्तम सोरगे सज्ज झालाय. चांगला बिग हिटर बघा. बॅकफुटला जाऊन चेंडू कट करण्याचा प्रयत्न होता, पण मात्र या वेळेला बॅट वरती घेता आला नाही.
एकच धाव मात्र सिंगल प्राप्त झाले. एक धावेनं संघाच्या धावसंख्येमध्ये भर पडतीये आणि संघाची धावसंख्या झाली ती म्हणजे 25 धाव फलकावरती. अजूनही 17 बॉल 17 रन, 17 चेंडू 17 धावा विजयासाठी गोळा करायच्या आहेत. काय होईल? अमर जाधव जरा स्पीडअप करा, वेळ आपल्याकडे फार कमी आहे. सूर्य अस्ताला गेलेला आहे आणि त्या अंधार लगेच पडतो, त्याच्यामुळे विनंती असेल की आपण बघणार आहोत की स्ट्राईक रोटेट झालेली आहे. उत्तम सुर्गे नॉन स्ट्राईकला आलाय आणि स्ट्राईकला खेळण्यासाठी सज्ज होतोय तो अर्थात किरण. बघा आताचा चेंडू हा खराब चेंडू आहे, यावेळेला वाईड मिळेल. चेंडूची या ठिकाणी वाढ नक्कीच असेल आणि धावसंख्येमध्ये एक धावेनं भर पडणार आहे. पण मात्र धावसंख्या 26, अजूनही 17 चेंडू आणि 16 धावांची गरज. 17 बॉल 16 धावा करायच्या आहेत. अजूनही पुढचा चेंडू अमरनं टाकलेला चेंडू या ठिकाणी खेळून काढला किरणनं. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी चेंडूवरती जाणार, तो चेंडू मात्र या ठिकाणी त्याला हुलकावणी देऊन जातोय सरळ सीमारेषा पार. हा येतोय दणदणीत खणखणीत चौकार. डीजे थँक्यू. पुढचा चेंडू अमर जाधव, यावेळेला रिव्हर्स अटेम्प्ट करण्याची या ठिकाणी प्रयत्न केला गेला होता आणि इथे मात्र फलंदाज बाद झालाय. किरणला मात्र परतावं लागेल आणि खरं तर सरळ बॅटने खेळायचा होता, अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न झाला आणि इथे मात्र ही विकेट गेलेली आहे. काही गरज नव्हती अशा वेळेला विकेट टाकण्याची, कारण धावा आल्या होत्या आणि खराब फटका खेळण्याचा प्रयत्न आणि त्याच्यामुळे क्लीन बोल्ड, फलंदाज बाद. किरण बॅक टू द पॅव्हिलियन, आउट. डीजे आणि खरोखरच अतिशय सुंदर या ठिकाणी कॅमेरा फिरवला जातोय. कॅमेरामनचं देखील कौतुक या ठिकाणी मी करेन. सगळे प्रेक्षक बघतोय की अजूनही मॅच मध्ये या ठिकाणी आहेत, त्यांना सामना बघायचा आहे. यावेळेला टपली दिली चेंडूवरती, नो बॅन्ड मध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय. क्षेत्ररक्षक हजर नाही, चेंडूला गती आहे आणि क्षेत्ररक्षकाच्या आवाक्याच्या बाहेर चेंडू जाईल 4 धाव्यांसाठी. हा आलाय दणदणीत खणखणीत चौकार. 4 धावा मिळतील आणि अगदी विजयाकडे या ठिकाणी वाटचाल करताना आपल्याला पाहायला मिळतोय तो अर्थातच भोरा 11 संघ. डीजे चेंडू आणि 8 धावेंची गरज अद्यापही. या ठिकाणी 2 चौकार पाहिजेत जिंकण्यासाठी, पण 14 चेंडू बाकी आहेत. तर उत्तम सोरगे असेल किंवा त्याला साथ देणारा आता नवीन आलेला प्रियेश मात्र चौकार खेचून या ठिकाणी खातं ओपन केलंय. प्रियेशला या ठिकाणी चेंडू टाकला होता पण बॅटवरती व्यवस्थित घेता आला आणि डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न झालाय. 1 धाव तर मिळाली सिंगल, पण मात्र प्रियेश ज्यावेळेला चौकार खेचला पुन्हा एकदा चौकार मारायला गेला होता, पण मात्र प्रयत्न असफल झालेत. एकच सिंगल धाव प्राप्त या ठिकाणी झालेली आहे. अजूनही या ठिकाणी 13 चेंडू आणि 7 धावा, 13 बॉल 7. अजूनही प्रेक्षक या ठिकाणी या सामन्याचा आनंद घेताना आपण बघतोय. अनेक जण आहेत. उद्या बरोबर या ठिकाणी 9:30 वाजता पहिला चेंडू पडणार आहे. जरी कॉमेंटेटर नसेल तरी स्पर्धेला सुरुवात करायची लक्षात घ्या, कारण उद्या आपल्याला 8 मॅचेस 8 सामने आपल्याला उरकायचे आहेत. स्क्वेअरलेगच्या बाजूला चेंडू ढकललाय, चेंडू स्टॉप केला गेला, पण मात्र 1 धाव या ठिकाणी पूर्ण. षटक संपलं. तर एकंदरीत 3 षटकांचा खेळ या ठिकाणी समाप्त झाला आणि धावा झालेल्या आहेत टोटल 36 आणि आता मात्र या ठिकाणी 12 चेंडू आणि 6 धावेंची गरज. हा बोला. बघा आपण या ठिकाणी 10 क्रिक लाईव्हच्या माध्यमातून या ठिकाणी सनसेट आपण बघतोय या ठिकाणी. तर सूर्य अस्ताला चाललेला आहे आणि चांगला व्ह्यू आपल्याला या स्क्रीनवरती पाहायला मिळेल. जे लाईव्ह प्रेक्षक आहेत ते मात्र या ठिकाणी या सामन्याचा आनंद घेत आहेत. तर इकडे व्ह्यू सुद्धा चांगला कॅमेरामन आमचा टिपतोय, त्या कॅमेरामनला मी या ठिकाणी धन्यवाद देईन. सूर्य अस्ताला चाललेला आहे. तर 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी 6 धावेंची गरज आहे. 12 चेंडू 6 धावा. गोलंदाज वापरला गेलाय प्रतीक शिगवण, मॅन फ्रॉम जांभूळवाडी. तर गोलंदाजीला सुरुवात. पहिला चेंडू असेल. टपली दिली चेंडूवरती आणि इथे मात्र या ठिकाणी काय होणार बघायचं आहे. तर इथे मात्र क्षेत्ररक्षक हजर आणि क्षेत्ररक्षकाने चेंडू बरोबर या ठिकाणी जज केला आणि प्रतीक शिगवणने टाकलेला चेंडू हा फसवा चेंडू मी म्हणेन आणि उत्तम सोरगेला मात्र या ठिकाणी बाद करण्यामध्ये यश संपादन झालंय. प्रतीक शिगवण याला ही विकेट मिळतीये. आउट.
पुन्हा एकदा घेऊन जातोय मैदानाकडे जिंकण्यासाठी. आता मात्र चेंडू राहिलेत. देखिए खेलने का अच्छा प्रयास जरूर किया था लेकिन यहां पर गेंद डॉट जाएगी. अभी गेंदें बची है 10 और जीतने के लिए 6 रन की जरूरत यहां पर है. देखिए बहुत अच्छी टूर्नामेंट यहां पर हो चुकी है. ये गेंद जाएगी वाइट. देखिए इस खराब गेंद को हम कहते हैं ये जाएगी वाइट. बल्लेबाज की हो गई कॉलर टाइट. ये गेंद को हम खराब गेंद कहते हैं. अभी गेंदें बची है 10 और जीतने के लिए 5 रन की जरूरत यहां पर है. ओहो हो सांसें यहां पर रुकेगी नहीं. बल्ला घुमाया लेकिन यहां पर जरूर आएगी. 1 रन से फिर से स्कोर कार्ड के ऊपर स्कोर बढ़ा और स्कोर बुक प्यार से हमें बता रहा है स्कोर जा पहुंचा है 38 रन. अगली गेंद. ये बड़ा फटका मारना चाहते थे, हवाई सफर देना चाहते थे लेकिन नहीं दिया इस गेंदबाज ने. देखिए इतनी टफ फाइट मैच भी देखनी पड़ेगी लेकिन और ज्यादा है. अभी गेंदें बची है 8 और जीतने के लिए चाहिए 3 रन की जरूरत. 8 गेंदें और 3 रन. फिर से देखिए खराब पे खराब और खराब पे खराब. ये जाएगी हॅलो हॅलो हॅलो. या विभागामधील नेते आमचे नंदकुमार पाटील साहेब या ठिकाणी आपण बघतोय आमचे केतन पाटील यांचे मामा आहेत. यावेळेला हा चेंडू हवेमध्ये आहे. झेल होणार का बघायचा. मॅच मध्ये अजूनही रस आहे. मॅच संपलेली नाही. अजूनही सामना या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. आमच्या सन्माननीय नंदकुमार पाटील साहेब यांनी या ठिकाणी योगदान दिलं या स्पर्धेला आणि नेहमीच या विभागामध्ये नेहमीच कार्यतत्पर म्हणून त्यांची भूमिका राहिलेली आहे. मग बाळगंगेचा प्रश्न या ठिकाणी असू द्या, धरणाचा प्रश्न असू द्या, नेहमीच वाचा फोडण्याचं काम त्यांनी या ठिकाणी चांगल्या रीतीने केलंय. तर ते आपल्यासोबत जोडले गेले होते. त्यांचा पुन्हा एकदा मी धन्यवाद त्यांना देईन आणि ते आपल्यामधून रजा घेत आहेत. पण इथे मात्र या ठिकाणी बघतोय की विकेट गेलेली आहे. तर चेंडू या ठिकाणी आपण बघतोय की अजूनही बाकी आहेत 6 आणि धाव संख्या धावांची गरज आहे. 3 धाब्यांची गरज आहे. ओके 3 धाब्यांची गरज आहे. 6 चेंडू बाकी आहेत. गोलंदाज वापरला गेलाय. काय बघा ना षटक झालंय. वाईड होता. मग अजून एक चेंडू बाकी आहे. ओके 7 चेंडू आणि 2 धाबा. आताचा चेंडू मगाशी तुम्ही तिथे एंट्री मला दिला नव्हतात. खरं तर ऍक्शन तुम्ही सांगितली नव्हती. हा इथे षटक संपलंय. तर 6 चेंडू आणि 2 धाब्यांची गरज आहे. म्हणून पंचांना विनंती तुम्ही इशारा देत चला अधूनमधून आम्हाला. मगाशी दिला नव्हता. तर इथे मात्र 6 चेंडू आणि 2 धाब्यांची गरज आहे. अजूनही मॅच संपलेला आहे. स्पीडअप करा चला. 2 धाबांची गरज आहे फक्त. तर विनंती असेल 6 चेंडू कोण टाकणार. 2 धाबा डिफेन्स करायची आहेत. तर कशा पद्धतीने होणार. गोलंदाज कोण काय कशा पद्धतीने या ठिकाणी रणनीती आखतोय आपण बघणार आहोत. चला कृपया फिल्डिंग लावा. त्वरित फिल्डिंग लावायची आहे. 6 चेंडू 2 धाबा समीकरण असं या ठिकाणी आलेलं आपण पाहतोय. अतिशय सुंदर स्पर्धा या ठिकाणी याच्या दिवसामध्ये अतिशय चांगल्या रीतीने ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळाली. आज या ठिकाणी 8 सामने आजच्या दिवसामधले या लीग मधले या ठिकाणी खेळवण्यात आलेले आहेत. उद्या या लीग मधले 4 सामने पहिले सुरुवातीला असतील. त्याच्यानंतर जे क्वालिफाय असतील त्यांना या ठिकाणी बोलवलं जाणार आहे. खरं तर ज्यांनी चांगली गुणसंख्या ज्याची असणार आहे ते मात्र या ठिकाणी टॉप विनर असतील, लुझर 2 असतील त्यांच्यामध्ये या ठिकाणी सामने होणार आहेत. त्याच्यामुळे ते उर्वरित 4 सामने सुरुवातीचे 4 सामने असे 8 सामने या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहेत उद्याच्या दिवसामध्ये. त्याच्यामुळे उद्या सकाळी 9:30 वाजता आपण या ठिकाणी हजेरी लावायची आहे. सामन्याला सुरुवात होईल. शेवटचं षटक अंतिम षटक पुन्हा एकदा ग्राउंडकडे वळतोय. तर गोलंदाज आलाय मंगेश.
मंगेश या ठिकाणी आपण बघतोय निफाड, मॅन फ्रॉम निफाड. 6 चेंडू 2 धावा. आताचा चेंडू बघा, या ठिकाणी पुन्हा एकदा झपकन चेंडू आतमध्ये आलेला आहे. अजूनही मॅच संपलेला नाही. मॅच मध्ये रस वाढलाय, रंगत वाढलेली आहे, चुरस वाढलेली आहे. 5 चेंडू आणि 2 धावा. कधी काही होऊ शकतं मित्रांनो. आपण बघितलं तर विकेट जाऊ शकते किंवा एखादा या ठिकाणी फटका सुद्धा येऊ शकतो, काही घडू शकतं मैदानामध्ये. अजूनही भविष्यवाणी कोणी सांगू शकत नाही. इथे मात्र या ठिकाणी फटका खेळून काढलाय, काय ठरणार आहे आपण बघणार आहोत. आणि हा विजय फटका इथे मात्र या ठिकाणी भोराई 11 संघ विजय होतोय. विजय संघाचा हार्दिक हार्दिक अभिनंदन, धन्यवाद, थँक्यू व्हेरी मच. तर उद्या मात्र या ठिकाणी सकाळी बरोबर पहिला मॅच या ठिकाणी होईल, तो लक्षात घ्या. मी पुन्हा एकदा अनाउन्समेंट करतोय, उद्याच्या दिवसातला पहिला सामना या ठिकाणी होणार आहे. वही कुठे आहे? ओके, बघा उद्या सकाळी 9:30 वाजता या ठिकाणी जमायचं आहे. श्री बापदेव 11 विरुद्ध काळेश्री प्रसन्न, या 2 संघांमध्ये या ठिकाणी लढत होणार आहे. श्री बापदेव 11 संघाच्या खेळाडूंना विनंती, 9:30 वाजता तुम्ही इथे हजर पाहिजेत. 9 वाजताच यायचंय. 9:30 ला सामना सुरू होईल. काळेश्री प्रसन्न या टीमच्या